आरोपी दत्ता गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेट तसंच अहिल्यानगर, सोलापूर आणि शिरूर एसटी स्थानकावर वावरत असायचा। पोलिसांचा गणवेश पाहून कुणालाही त्याच्यावर संशय येत नसे। पोलीस असल्याची बतावणी करून तो महिलांचा विश्वास संपादन करीत असावा असा पोलिसांना संशय। स्वारगेटच्या प्रकरणातही दत्ताने पोलीस कंडक्टर असल्याची बतावणी केली होती। त्यामुळेच आता दत्ता गाडेच्या पोलीस वेशातील फोटोविषयी पोलिसांकडून तपास केला जातोय। अत्यंत चोख आणि सरळ आणि त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने ही तपास प्रक्रिया चालणार आहे। अत्यंत अथक प्रयत्नानंतर पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने या सगळ्या घटनेमध्ये आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्याच पद्धतीने या अथक प्रयत्नातूनच एक चांगला तपास पूर्ण करून लवकरात लवकर न्यायालयामध्ये दोषारोप पत्र जाईल। दत्तानं फोटो काढण्यासाठी एका जवळच्या पोलीस मित्राचा गणवेश वापरल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। पण दत्ताचा तो पोलीस मित्र कोण असावा याचा तपास करण्याची आवश्यकता आहे। दरम्यान स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीला न्याय देण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यावर पोलिसांकडून भर दिला जातोय। तेव्हाच उघड झालं होतं की त्याच्यावर याही अगोदर अनेक गुन्हे दाखल होते, चोरीचे असतील किंवा 420 सारखे गुन्हे त्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये दाखल होते, शहरामध्ये गुन्हा दाखल होता आणि तो एक आरोपीच आहे। अशा पद्धतीच्या आरोपामध्ये तो पहिल्यांदा आहे, परंतु एक गुन्हेगार प्रवृत्तीची ती व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा बाबतीत यंत्रणा ह्या गृह विभागाकडून तिथे उचलल्या जातील। आरोपी दत्तात्रय गाडे अत्यंत चलाख आणि निर्ढावलेला गुन्हेगार आहे। पोलीस तपासात त्याचे कारनामे उघड होऊ लागले असून आगामी काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।